जनसंग्राम 2020 या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे। विदर्भातील सर्व प्रेक्षकांपर्यंत विदर्भ न्यूजने प्रत्येक निवडणुकींच्या वेळी त्या निवडणुकींचे निकाल देण्याची एक परंपरा जोपासीत आपली परंपरा आजपर्यंत कायम ठेवलेली आहे। याच अनुषंगाने अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ ह्या दोन्ही निवडणुका पार पडलेल्या आहेत। येत्या 1 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये एक अत्यंत चुरशीची लढत सुद्धा पाहायला मिळालेली आहे, कारण भाजपासारखा बलाढ्य पक्षाने या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार सुद्धा उतरवलेले होते। याच अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये अमरावती शिक्षक विभाग मतदारसंघाची निवडणूक सुद्धा 1 डिसेंबर रोजी पार पडलेली आहे। सुमारे 81% एवढं विक्रमी मतदान यावेळी झालेलं आहे आणि विदर्भ न्यूजची एक चमू ही मतगणना केंद्रावरती जाऊन आपल्यासाठी तयार आहे, तर दुसरी चमू आपल्या स्टुडिओमध्ये विदर्भ न्यूजची प्रत्येक बातमी, विदर्भ न्यूज कडे येणारी मतदाराची प्रत्येक ठिकाणची प्रत्येक क्षणांची बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहोत। मात्र हे सर्व करीत असताना आजचा जो सकाळचा विषय होता, सकाळी 8 वाजतापासून सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हे सकाळी 8 वाजतापासूनच मतगणना केंद्रावरती उपस्थित झाले होते। त्यानंतर मतपेट्यांचं एकत्रीकरण आणि मतांचं विलगीकरण करण्यात आल्यानंतर सुमारे 1 ते 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान प्रत्यक्ष मतगणनेला सुरुवात होणार आहे आणि आपल्यापर्यंत विदर्भ न्यूजची चमू ही क्षणांची तिथली जी काही लाईव्ह चित्रीकरण आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र या अनुषंगाने शिक्षकांचे असलेले काही प्रश्न आणि शिक्षकांना आमदार आपला कसा असायला पाहिजे यासाठी आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे शिक्षक भारतीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष असलेले संदीप तडस यांना। संदीप सर, आपलं विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपलं आमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। विदर्भ न्यूजचं मी सर्वप्रथम विदर्भ न्यूजला शुभेच्छा देतो आणि मला आपण इथं बोलावलं, त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून जे शिक्षक मतदार आहेत अमरावती विभागातले त्यांचं देखील मी शिक्षक भारतीच्या वतीने आभार व्यक्त करतो। या अनुषंगाने सर्वप्रथम मला आपल्याला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की गेल्या अनेक वर्षांपासून आतापर्यंत ज्या निवडणुका ह्या पार पडलेल्या होत्या, ह्या निवडणुका मुख्यत्वे करून शिक्षकांची जी संघटना असायची त्या शिक्षक संघटनांच्या आतमध्ये व्हायची। मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणावर खेळल्या गेलेल्या आहेत। अक्षरशः राजकारण पूर्णच्या पूर्ण या निवडणुकांमध्ये समाविष्ट झाल्यासारखं दिसून आलं होतं। तर नेमका आपला इतक्या वर्षाचा अनुभव काय आहे की ह्या निवडणुका कशा पार पडायच्या आणि या निवडणुकीमध्ये ह्या कशा पार पडलेल्या आहेत? साधारणपणे निवडणुकीचा जो आहे शिक्षकांचा इतिहास जर आपण पाहिला तर याच्यामध्ये शिक्षकांचेच प्रतिनिधी सभागृहामध्ये जायचे, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे की त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि या निवडणुकीमध्ये तर थेट भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाने आपला उमेदवार या रणांगणामध्ये उतरवलेला आपल्याला दिसते आणि त्याच्यासाठीचं प्रचंड लॉबिंग आणि अगदी कॅडर बेस अशा प्रकारचं एक त्या पक्षाचं काम आपल्याला इथे पाहायला मिळालं। अनेक राजकीय पक्ष असतात की पूर्वी पदवीधरांच्या किंवा शिक्षकांच्या निवडणुका व्हायच्या, त्या केव्हा व्हायच्या आणि केव्हा पार पडायच्या हे देखील आपल्याला कळायचं नाही। असा तो एकंदरीत त्यावेळचा तो काळ होता। परंतु या 2-3 निवडणुकीपासून, खास करून 2 निवडणुकीपासून हा मोठ्या प्रमाणात एक फेरबदल या निवडणुकीच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला झालेला दिसतो। या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे की राजकारणामध्ये सगळ्यांनाच आपल्याला भारतीय राज्यघटनेने तो आपल्याला अधिकार दिलेला आहे, परंतु जेव्हा एखाद्या हाऊसमध्ये आपण जे हे आमदार पाठवत असतो, जे काही विधान परिषदेमध्ये आपण शिक्षक किंवा पदवीधरांचे जे प्रतिनिधी आपण पाठवत असतो, भारतीय म्हणजे जे काही घटनाकार होते बाबासाहेबांनी जो काही आपल्याला राईट दिलेला आहे तो मुद्दाच असा होता त्यावेळेस की साधारणपणे शिक्षकांचेच प्रतिनिधी का पाठवायचे, पदवीधरांचे प्रतिनिधी का पाठवायचे। म्हणजे कसं आहे की या हाऊसमधलं हे सेकंड चेंबर आहे, म्हणजे पहिलं चेंबर जे असेल विधानसभा तिथे जर घाई गडबडीने जर काही निर्णय झालेले असेल,
पण त्याची शोधणी करण्यासाठीचं, त्याचं विश्लेषण करण्यासाठीचं आणि त्याला दुरुस्त करण्यासाठीचं हे वरिष्ठ सभागृह आहे, सेकंड चेंबर असं त्याला म्हटलं जातं. तेव्हा असे घाईगडबडीत झालेले निर्णय इथे सेकंड चेंबरमध्ये या घटकातून आलेले शिक्षकांचे जे प्रतिनिधी आहे, हा बुद्धिवादी वर्ग आहे, म्हणून घटनाकारांनी शिक्षकांना हे प्रतिनिधित्व दिलेलं आहे हाऊसमध्ये. आणि त्या अनुषंगाने आपण आस्थागायत आपण असं जे काही आपले आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते सभागृहामध्ये जावेत या उद्देशाला धरून अशा प्रकारची एक धारणा आणि या प्रकारची व्यवस्था ती असायला पाहिजे. आणि त्या लोकप्रतिनिधीने सभागृहामध्ये शिक्षकांच्या प्रश्नाच्या सोबतच इतरही प्रश्नांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याची गरज असते. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे मला जे असं वाटतं की शिक्षकांचा प्रतिनिधी सभागृहामध्ये आहे म्हणजे त्याने फक्त शिक्षकांचेच प्रश्न उपस्थित केले पाहिजे. ते शिक्षकांचे प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केलेच पाहिजे. मग त्यांच्या वेतन श्रेणीचे असेल, शिक्षकांचे असतील, शिक्षणाचे असतील किंवा पर्यायी ज्या काही शिक्षकांच्या किंवा शिक्षणाच्या प्रश्नासाठी संबंधित असणाऱ्या ज्या काही पर्यायी बाबी असतील त्याच्या संबंधात प्रामुख्याने विचार तर केलाच पाहिजे. पण घटनाकारांनी शिक्षकांचा प्रतिनिधी सभागृहामध्ये याचसाठी पाठवला की समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाचे जे काही राहिलेले जे काही प्रश्न आहेत, सुटलेले जे काही प्रश्न आहेत ते या बुद्धिवादी वर्गाने तिथे मांडायला पाहिजेत. याचं मी एक छोटंसं उदाहरण देतो की आमचे नेते आमदार कपिल पाटील शिक्षणाचे प्रश्न तर सभागृहामध्ये उपस्थित करतात, परंतु यासोबतच समाजाचे प्रश्न देखील ते उपस्थित करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या आघाडीच्या शासनामध्ये खैरलांजीसारखं एक मोठं प्रकरण मागे झालं होतं. त्याच्याविरुद्ध शासनाला आमदार कपिल पाटलांनी घाम फोडला. तो काही शिक्षणाचा प्रश्न नाही, पण समाजामध्ये जी अव्यवस्था होते आहे त्याच्याविषयी देखील शिक्षकांच्या प्रतिनिधीने सभागृहामध्ये बोललं पाहिजे आणि ती एक आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच सेकंड हाऊसमध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये शिक्षकांच्या प्रतिनिधीने शिक्षकांच्या प्रश्नासोबत जे काही प्रश्न आहेत समाजाचे ते देखील ऐरणीवर आणण्याची गरज आहे. याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगू शकेल आणखी की आपल्या मतदारसंघातून, पदवीधर मतदारसंघातून आमदार बीटी भाऊंनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते पदवीधरांचे प्रश्न उपस्थित करायचे, अनुशेषाचा मोठा प्रश्न त्यांनी त्यावेळेस तो सभागृहामध्ये मांडला. काही लोकांना वाटायचं की हे अनुशेषाचा काय प्रश्न आहे, पण तो इथल्या पदवीधरांशी संबंधित होता, इथल्या विकासाशी संबंधित होता, इथल्या एकंदरीत जो काही अनुशेष राहिलेला आहे आणि जो काही अशा प्रकारचा असमतोल निर्माण झालेला आहे त्याच्याशी संबंधित तो प्रश्न त्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित केलेला होता. म्हणजे एकंदरीत आपल्या असं लक्षात आपण घेतलं पाहिजे की शिक्षकांचे जे प्रतिनिधी आहेत त्याने प्रामुख्याने शिक्षणाचे आणि शिक्षकांचे प्रश्न तर मांडले पाहिजेच, पण सोबतच या दृष्टीनं देखील त्याने सभागृहामध्ये या लोकप्रतिनिधीने बाकीच्या समाजाच्या प्रश्नावर देखील एक पोटतिडकीने भूमिका घेण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने घटनाकारांनी जो काही या ठिकाणी ज्या उद्देशाने ही काही सेकंड हाऊसमध्ये याचं प्रतिनिधित्व दिलेलं आहे शिक्षकांसाठी, पदवीधरांसाठी, ते खऱ्या अर्थानं सार्थ ठरेल असं मला वाटतं. बरोबर आहे आपलं. एकंदरीत जर समजा आजचा विचार केला तर जसं मी आता मगाशी आपल्याला जो प्रश्न टाकला होता की 7 जून 2014 रोजी ह्या निवडणुका याच्यापूर्वी पार पडल्या होत्या. 14 मध्ये ज्यावेळी प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे हे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक आमदार म्हणून निवडून गेले होते आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 जून 2021ला हा कार्यकाळ संपला होता. परंतु कोरोनामुळे 6 महिन्याची जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ त्यावेळी त्यांना देण्यात आली होती. म्हणजे निवडणुका ह्या लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर ह्या निवडणुका पार पडल्या. आतापर्यंत शिक्षकांचं जे जसं आता आपण सांगितलं की पदवीधर मतदारसंघाचं जे एकंदरीत आतापर्यंत आमदार डॉक्टर बीटी देशमुख यांनी एक पदवीधरांसाठी फार मोठी अनुशेषाची कामगिरी केलेली आहे आणि ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. मात्र आतापर्यंतचं मी जसं आपल्याला म्हटलं की शिक्षकांनी शिक्षकांचा प्रतिनिधी हाऊसमध्ये पाठवण्यासाठीचं ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका म्हणजे ह्या शिक्षक विभागाच्या आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका असायच्या. माझा प्रश्न परत तिथेच येतोय थोडासा फिरून की नेमकं आज अशी कुठली गरज भासायला लागली की राष्ट्रीय पक्षांनी किंवा राजकीय पक्षांनी आपापले प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी उभे केले. महाराष्ट्रभरामध्ये हे सगळं या निवडणुकांची रणधुमाळी माजली
तर नेमकं हे असं कसं आतापर्यंत घडलं? आतापर्यंत तर ह्या निवडणुका कोणाला माहिती सुद्धा नव्हत्या कशा पार पडायच्या. तर तुमचा शिक्षक भारतीचा एखादा प्रतिनिधी यायचा, दुसऱ्या शिक्षक संघटनेचा एखादा प्रतिनिधी उभा राहायचा, त्यांची आपापसामध्ये चर्चा व्हायची. त्यावेळी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढा व्हायरल झाला नव्हता, आणि तरीसुद्धा ते आपापल्या परीनं थोडासा प्रचार आणि प्रसार, बोर्ड वगैरे थोडेसे रंग किंवा पॅम्पलेट्स त्यावेळी असायचे. आणि आज हा जो विलक्षण फरक आपल्याला या इलेक्शनमध्ये दिसून आला, या निवडणुकांमध्ये दिसून आला, त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. आपला प्रश्न अगदी योग्य प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष असो की एखादा सामान्य नागरिक असो, त्याला कुणालाही निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा किंवा त्या याच्यामध्ये भाग घेण्याचा त्याचा तो अधिकारच आहे. त्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. प्रश्न असा आहे की जी कॉन्स्टिट्युएन्सी इथे निर्माण केलेली आहे की या विभागातून एक प्रतिनिधी सभागृहामध्ये असला पाहिजे, त्याची चर्चा तुमच्या पहिल्या प्रश्नात आपण केलेली आहे. परंतु जेव्हा इथं पक्षीय अशा प्रकारचं एकंदरीत बलाबल जेव्हा वाढते, तेव्हा साधारणपणे मला असं वाटतं की ज्याच्या त्याच्या राजकीय अस्मिता आणि महत्त्वाकांक्षा त्या मोठ्या प्रमाणात प्रबळ होत असतात. आणि मग अशा पद्धतीनं या सगळ्या सिस्टीममध्ये जोपर्यंत अशा प्रकारचा राजकीय पक्षापासून अछूत अशा प्रकारचा हा जो काही एक भाग होता, तो भाग अशा राजकीय पक्षाच्या एकंदरीत सहभागाने तो आपल्याला वेढलेला आपल्याला अलीकडच्या काळामध्ये तो दिसतो आहे. ते कारणच ते आहे त्याच्यामागे की प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटायला लागलं की या मतदारसंघामध्ये देखील आमचा प्रतिनिधी असला पाहिजे आणि आमचं प्राबल्य सेकंड हाऊसमध्ये देखील असलं पाहिजे. असं वाटणं काही चुकीचं नाही आहे. पण प्रश्न असा आहे की घटनाकारांनी ज्या पद्धतीने सेकंड हाऊससाठी, सेकंड चेंबरसाठी वरिष्ठ सभागृह म्हणून शिक्षकांचे पदवीधरांचे जे प्रतिनिधी आपण पाठवतो, त्याच कॅडरमधून किंवा त्या क्षेत्राशी संबंधित असणारे प्रतिनिधी तिथं जावेत. खरं तर म्हणजे जास्तीचा असा अनवॉन्टेड जो काही अशा प्रकारचा हस्तक्षेप या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचा होतो आहे, तो घटनात्मकदृष्ट्या जरी तो त्यात योग्य असला तरी ही कॉन्स्टिट्युएन्सी खऱ्या अर्थानं शिक्षकांसाठी, शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रतिनिधींसाठी, व्यक्तीसाठी ही राखीव आहे. आणि अशा प्रकारचा प्रचंड कॅडरवेस पक्षांनी जर याच्यामध्ये जर उतरलं तर शिक्षकांचं प्रतिनिधित्व हरवल्या जाईल. शिक्षकांचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व हरवल्या जाईल आणि पुढे सर्वीकडे यांचेच प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कदाचित होऊ शकेल पुढच्या काळामध्ये. म्हणजे अशी वेळ येऊ नये की राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हाऊसमध्ये जावेत आणि त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर कुठलीच भूमिका घेऊ नये आणि मुकाट्याने तिथं स्तब्ध बसावं आणि शिक्षकांचे प्रश्न कुठलेही ऐरणीवर आणू नये, समाजाचे प्रश्न कुठलेही ऐरणीवर आणू नये आणि तो फक्त सत्ताधाऱ्यांचा, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीमध्ये म्हणून जर आपण हाऊसमध्ये पुढे पाठवला तर मोठं एक प्रश्नचिन्ह शिक्षणाच्या प्रश्नावरती निर्माण होईल. माझा पण उद्देश हाच होता की तुमच्याकडून मला हे ऐकून घ्यायचं होतं की नेमकं शिक्षकांचा जो प्रतिनिधी असायला पाहिजे तो कुठेतरी हरवून जाऊ नये आणि त्याचा राजकीय म्हणजे राजकारणी तिथे बसू नये अशा प्रकारचं ते एकंदरीत वातावरण असायला हवं. परंतु या घटनेने जे अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहे त्याला अनुसरूनच ह्या सगळ्या निवडणुका पार पडल्या जात आहेत. सर, मला याच्या अनुषंगाने एक आणखी प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की मुख्यत्वे करून आपण शिक्षक भारतीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहात. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शासन मान्य असलेली एकमेव संघटना ही महाराष्ट्र राज्यामध्ये आपली कार्यरत आहे. या अनुषंगाने शिक्षकांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे कायम विना अनुदानित तत्वावरती चालविण्यात येणाऱ्या शाळा आणि तिथे काम करणारे शिक्षक. तर या बाबतीतल्या आपल्या शिक्षक भारतीय संघटनेनं आतापर्यंत कुठले पाऊल उचललेले आहेत? आपण अगदी कळीचा मुद्दा उपस्थित केला. या विना अनुदानाच्या संदर्भात सातत्याने आम्ही 16 वर्षापासून लढतो आहे. कारण काय झालं आहे की शासनाला शिक्षणावरचा खर्च हा टाळायचा आहे. कुठलंही शासन असो, म्हणजे अगदी आघाडीचं शासन असो, युती शासन असो, राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, आपला प्रश्न अगदी अतिशय मूलभूत आहे सर. कारण की महात्मा फुलेंनी त्यावेळेस हंटर कमिशनच्या समोर साक्ष देताना सांगितलं होतं की
जी काही आपला एकंदरीत राष्ट्रीय जे काही बजेट असेल त्याच्या 6% खर्च हा केवळ आणि केवळ शुद्धपणे शिक्षणावरती झाला पाहिजे. कारण की कुठल्याही देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षण हे अंडरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ते अंडरग्राऊंड आहे, तसंच ओव्हरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर देखील आहे. म्हणजे त्याचे अदृश्य स्वरूपातले आणि दृश्य स्वरूपातले परिणाम अनेक पिढ्यांवरती होत असतात. म्हणून कुठल्याही एखाद्या देशाने आपलं जर एखादा विकास साधायचा असेल तर खऱ्या अर्थानं शिक्षणावरचा खर्च हा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. ती त्यावेळेस हंटर कमिशनपुढे महात्मा फुलेंनी मागणी केली. पण दुर्दैव हे आपलं आहे, असं आहे की छोट्या छोट्या देशांमध्ये, पोर्तुगाल असेल, पोलंड असेल, छोट्या छोट्या देशामध्ये आज शिक्षणावरचा खर्च त्यांच्या बजेटच्या 10%, 12%, 15%, 20%, कुठे 20% देखील हा खर्च तुम्हाला झालेला दिसतो. पण आपली काय परिस्थिती आहे हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं आणि एकंदरीतच संपूर्ण राज्याचं सिस्टीमचं, की आपण त्या 6% तर सोडा त्याच्या जवळपासही फिरकू शकलेलं नाही. हे दुर्दैव आहे. 2, 3, 3.5 अशा टक्क्यावरती आपण थांबतो आहे. आणि या सगळ्या वाढत्या महागाईच्या अनुषंगानं आपण जे पाहतो आहे त्या GDPच्या अनुषंगानं तो सगळा खर्च जो आहे तो वाढायला पाहिजे. पण उलट आपण तो न वाढवता एकंदरीत शिक्षणाच्या धोरणाकडे आपल्या राज्यकर्त्यांनी, म्हणजे अगदी त्याला कोणता पक्ष अशा प्रकारचा हे नाही आहे, सुटलेला नाही आहे, सगळेच पक्ष त्याच्यामध्ये आहेत, त्यांनी शिक्षणाच्या प्रश्नाकडे म्हणूनच एक दुय्यम भाग म्हणून असं पाहिलेलं आहे. त्यांना असं वाटतं शासकांना की हा अनुत्पादक खर्च आहे, अनप्रॉडक्टिव्हिटी आहे. पण खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये अगदी मूलभूत आणि इन्फ्रास्ट्रक्चर बेस ही प्रॉडक्टिव्हिटी असते, प्रचंड प्रॉडक्टिव्हिटी असते. परंतु आपण त्याच्याकडे ते दुय्यम स्थान दिल्याच्यामुळं शासनाने ते केलं. विना अनुदानाचं हे जे काही धोरण आलेलं आहे NDAच्या काळापासूनच इकडे आलेलं आहे. NDAचं जे सरकार होतं केंद्र शासनाचं त्याच्यापासूनच त्यांनी त्याच वेळेस ते ठरवलं आणि ते पाजरत ते इकडे हे सगळं आलेलं. मग ते शासन कोणतंही असो, बाकीच्याही शासनांनी त्याचीच रिओढलेली आहे नंतरच्या काळामध्ये. या सगळ्या या पार्श्वभूमीवर जर आपण विना अनुदानाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर शासनाला आज काय करायचं आहे की शासनाला या शिक्षणावरचा खर्च हा गृहीतच धरायचा नाही, कमी करायचा आहे त्यांना. म्हणूनच त्यांनी विना अनुदानाचं धोरण आणलं आणि खाजगीकरणाला चालना दिली, प्रायव्हेटायझेशन केलेलं दिसते. प्रचंड प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि मग याच्यामध्ये नफाखोरी वाढली आहे. आपण पाहतो आहे सगळी नफाखोरी वाढलेली आहे आणि गोरगरिबांचं शिक्षण या विना अनुदानाच्या या सगळ्या सिस्टीममुळं हिरावून घेतलं गेलेलं आहे. आज बहुजनांचं शिक्षण, गोरगरिबांचं शिक्षण, वंचितांचं शिक्षण याचे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे विना अनुदानाच्या शाळांची जी काही आहे तर ती एकंदरीत त्यावेळेस ज्या काही सुरू केल्या विना अनुदानावरती, कायम विना अनुदानावरती, नंतर आम्ही त्याच्याशी संघर्ष केला. या संदर्भात शिक्षक भारतीने वेळोवेळी सभागृहामध्ये आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वात आम्ही मोठी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर देखील शिक्षक भारती संघटना विना अनुदानाच्या धोरणाच्या विरोधात सरकार कुठलंही असो, मग ते आपलं सरकार असो की दुसरं परक सरकार असो, त्याच्या विरोधात आम्ही प्रामुख्याने लढत आलेलो आहोत. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांना माहीत देखील आहे. परंतु प्रश्न असा आहे की या सगळ्या सिस्टीममध्ये विना अनुदानाच्या संदर्भात जी काही भूमिका आहे ती शासनाची आणखीनही सकारात्मक नाही. कारण की यांनी म्हटलं आहे, शासनाने म्हटलं आहे, महाराष्ट्र शासनाने याच्या आधी आघाडीचं शासन होतं त्यांनीसुद्धा, आपलं युतीचं शासन होतं त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही 20% अनुदान देऊ, 40% अनुदान देऊ, टप्प्यावरच्या शाळांचं अनुदान देऊ, महाविद्यालयांना अनुदान देऊ. हे देत असताना त्यांनी ते अद्यापही दिलेलं नाही. म्हणजे फक्त तोंडाला पाणी पुसायची अशा प्रकारचंच एकंदरीत सरकार हे असो की ते असो. म्हणजे जेव्हा हे सरकार युतीचं सरकार बदललं तेव्हा आम्ही ठाकरे सरकारसोबत उभं राहिलो. आमचे नेते आमदार कपिल पाटलांनी ठाकरे सरकारला आपलं सरकार म्हणून आम्ही पाठिंबा दिला. परंतु या कोरोनाच्या कठीण अशा काळामध्ये जेव्हा ऑनलाईन जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये परखडपणे कपिल पाटलांनी महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये मांडली. आणि ती भूमिका मांडताना त्यांनी स्पष्ट म्हटलं की शिक्षणाचे प्रश्न, समाजाचे शिक्षकांचे प्रश्न हे जर तुम्ही सोडवत नसाल तर आपलं सरकार म्हणून
तुमच्या पाठीमागे उभं राहण्यात काय अर्थ आहे, त्याचा फेरविचार आम्हाला करावा लागेल, अशा प्रकारचं परखड मत त्यांनी ठाकरे सरकारला सभागृहामध्ये उपस्थित केलं. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून आम्ही अगदी KG to PG पर्यंतचे शिक्षणाचे प्रश्न, विना अनुदानाचे प्रश्न असेल किंवा DCPSचे काही प्रश्न आहे, पेन्शनचे प्रश्न, पेन्शनचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आज तर अशी परिस्थिती आहे, मला असं वाटतं की तो प्रश्न तुम्ही मला नंतर विचारालच, त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की पेन्शनच्या प्रश्नाने खूप मोठा एक प्रकारची विषमता इथे निर्माण केली आहे. आज एकाच स्टाफमध्ये, एकाच डेस्कवरती एक पेन्शनवाला शिक्षक बसतो आणि एक विना पेन्शनवाला शिक्षक बसतो. म्हणजे अशा प्रकारचा भेदभाव तो निर्माण झालेला आहे. पेन्शन ही काही खैरात नाही आहे. पेन्शन मिळणे 30-40 वर्ष शिक्षकाने सर्व्हिस करायची आणि म्हातारपणात त्याला काहीच नाही मिळायचं, काहीच मिळणार नाही, हे दुर्दैवी आहे. हा त्याचा हक्क आहे, राईट आहे. आणि जोपर्यंत हा हक्क किंवा राईट आपल्याला त्या शिक्षकाला मिळत नाही तोपर्यंत आमचा पेन्शनच्या संदर्भातला, अनुदानाच्या संदर्भातला एक संघर्ष शिक्षक भारतीच्या माध्यमातून आम्ही अविरतपणे सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर चालू ठेवणार आहोत. आम्ही पदवीधरांच्या निवडणुकीमध्ये देखील शिक्षक भारती त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व असते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आम्ही लढवतो. तो लढवण्याचा उद्देशच आमचा हा आहे की आपल्या विचाराची लोक सभागृहामध्ये गेली पाहिजे. बहुजनाच्या शिक्षणाच्या हक्काच्यासाठी असणारी जी काही चळवळ आहे आमची, शिक्षणाच्या सन्मानासाठी आणि शिक्षकांच्या हक्कासाठीची, असा विचार असणारी जी काही मनोभूमिका असणारी जी काही मंडळी आहे ती सभागृहामध्ये जावी म्हणून आम्ही निवडणुका लढत असतो. निवडणुकीमध्ये कोणता शिक्षक निवडून येईल हा भाग वेगळा आहे, परंतु आपली भूमिका जनतेसमोर घेऊन जाणं, शिक्षकासमोर घेऊन जाणं आणि ती सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहामध्ये ती मांडणं हे आम्ही आमचं इथे कर्तव्य समजतो. आणि त्याच अनुषंगानं शिक्षक भारतीची वाटचाल विना अनुदानाच्यासाठी, पेन्शनच्यासाठी संघर्षपूर्ण राहिलेली आहे. या संदर्भात मला तुम्हाला असंही सांगावंसं वाटेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही विना अनुदानित शिक्षकांसाठीचं एक आंदोलन केलं. ते जे वेळोवेळी आम्ही इतक्या हेवी लॉकडाऊनमध्ये देखील रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी असेल किंवा शिक्षणाधिकारी असेल त्यांच्यापर्यंत पोचलो, निवेदनं दिलीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार घेऊन या हक्कासाठी शासनावरती दबाव आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला दिसतो. मुळात आम्हाला 20% अनुदान, 40% अनुदान नको आहे. आम्हाला 100% अनुदान पाहिजे. म्हणजे अर्थात 100% तुम्ही शिक्षकांना पगार दिला पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. तो काही तुम्ही आणि त्याच्यासाठीची तरतूद शासनाकडे आहे, पण शासनाची इच्छाशक्ती त्या दृष्टीनं नाही आहे. हे आपल्या सगळ्या समाजाचंही दुर्दैव आहे. नुसतं काही हा पगाराचा प्रश्न नाही आहे सर. म्हणजे शिक्षकांना पेन्शन मिळाली पाहिजे किंवा शिक्षकांना पगार मिळाली पाहिजे हा नोकरीचा प्रश्न नाही आहे. एकंदरीत ज्या पद्धतीनं समाजाच्या भल्यासाठी शिक्षक एक महत्त्वाची भूमिका त्याच्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये बजावतो, त्याला तुम्ही मानधन म्हणून काय देता हो? एक 6,000, 5,000 आणि एक 3-3, 5-5, 20-20 वर्ष पगारासाठी झुलवता. ही नीती अगदी अयोग्य आहे आणि याचा निषेधच आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहे. आणि त्याच्या या ज्या काही सरकारी शासनाची काही जे धोरणं आहेत त्याच्याविषयी आम्ही आमचा आवाज वेळोवेळी प्रचंडपणे बुलंद केलेला आहे आणि तो पुढेही आम्ही बुलंद करीत राहू. निश्चितच आपण जे शिक्षक भारतीच्या एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या विदर्भ न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहात आणि मी आपल्याला जी विचारणा करतोय त्याबद्दलचं एक चांगलं उत्तरसुद्धा आपल्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. ते सुद्धा आपण म्हणजे व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न आणि प्रामाणिकपणे सुद्धा करत आहात. 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश हा स्वतंत्र झाला होता. त्यानंतर 1951 मध्ये आपली जी घटना आहे ती घटना तयार झाली होती आणि 26 जानेवारी 1951 रोजी आपली घटना आपण आपल्या भारतीय प्रजासत्ताकामध्ये सुरुवात त्याची त्या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आली होती. पहिली जी पंचवार्षिक योजना तयार झाली होती त्यावेळी शिक्षणासाठीचा जो एकंदरीत खर्च आहे तो कशा प्रकारचा असला पाहिजे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. मात्र आज देशाची परिस्थिती सक्षम असताना सुद्धा आणि आजचा जर एकंदरीत विचार केला तर स्वातंत्र्यानंतरची इतकी वर्षे घालवल्यानंतर सुद्धा आजही शिक्षणावरचा जो एकंदरीत खर्च आहे त्या खर्चापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकलेलो नाही आहे. याच अनुषंगाने मला एक पूर्वीचं एक आठवतं की पूर्वी ज्यावेळी आपण अगदी जुन्या जर काळामध्ये गेलो तर गुरुकुल पद्धती एक शिक्षणामध्ये हे होती
की मुलगा थोडासा मोठा झाला की त्याला गुरुकुलामध्ये त्या गुरूंच्या घरी त्या ठिकाणी आश्रमामध्ये शिक्षण देण्याला पाठवित होते आणि तिथून तो शिक्षण अध्ययन पूर्ण करून अक्षरशः 7-8 वर्षानंतर 10 वर्षानंतर तो आपल्या स्वगृही परतत होता, अशी एक पद्धती होती. तेव्हापासूनचा आजपर्यंतचा जर एकंदरीत कालखंड पाहिला तर गुरूंना, शिक्षकांना आपल्या समाजामध्ये एक आगळं वेगळं स्थान तेव्हापासून आजपर्यंत सुरू चालत आलेला आहे. मात्र तो जो शिक्षक होता, तो जो आधीचा गुरु होता आणि आजचे आमचे शिक्षक, याच्यामध्ये एक बरीचशी तफावत आहे. त्यानंतर ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि तेव्हापासूनच म्हणजे सुरुवातीचे 10, 15, 20 वर्ष गेल्यानंतर या शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरणाला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. जे आमदार, खासदार, सभापती निवडून गेले त्यांनी स्वतःच्या शाळा उघडल्या, खाजगीकरण सुरू केलं आणि एक फार मोठं षडयंत्र या शिक्षण क्षेत्रामध्ये तेव्हापासून सुरू झालेलं होतं. ते आजतागायत अजूनपर्यंत कायम आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आमदारांच्या, प्रत्येक खासदारांच्या 2-2, 3-3 संस्था ह्या आज कार्यरत असताना आपल्याला दिसतात आणि त्या ठिकाणी त्या कायम विना अनुदानित असतात किंवा कुठे अंशतः अनुदानित असतात. त्या ठिकाणी काम करणारा जो शिक्षक असतो, शिक्षिका असतात, आपला जो इतर कर्मचारी वर्ग असतो त्याला मात्र अत्यल्प कमी प्रमाणामध्ये त्या मानधनावरती काम त्याला करावं लागतं. या संदर्भातले आपले शिक्षक भारतीने असे कुठले आजपर्यंत आंदोलनं केलेली आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व समाविष्ट करून आजच्या ज्या तुमचा जो कायम विना अनुदानितचा मुद्दा आहे आता आणि पेन्शन योजना याच्यासाठी तुम्ही मांडत आहात, तर मी एकंदरीत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की शिक्षक भारतीनं नेमकं तेव्हापासून आतापर्यंतचं एकंदरीत आपलं स्वरूप कसं काय ठेवलेलं आहे आंदोलनाचं. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसं आता आपण सांगितलं की आम्ही वेबिनार्स घेतले वगैरे घेतले, याच्या पुढचं काय पाऊल राहणार आहे. आता समजा सरकार कुणाचे आलं, कुणाचंही बसलं, शिक्षक प्रतिनिधी कोणीतरी निवडून गेला तरी आपली काय भूमिका राहणार आहे. आपण जो प्रश्न विचारलात यात तुम्ही मला अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचे अनेक उपप्रश्न देखील विचारलेले आहेत. त्याच्यामुळं आपण सविस्तर चर्चा या मुद्द्यावरती आपल्याला करता येईल. आपण राज्यघटनेचा उल्लेख केला, 26 जानेवारीला आपल्याला ती लागू झाली आहे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये. तेव्हा सर आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेहरूंच्या काळापर्यंत मोठमोठ्या शैक्षणिक संस्था राष्ट्रीय पातळीवरच्या, त्यांनी IITs असतील, मोठमोठ्या शैक्षणिक संस्था शासनाची जबाबदारी म्हणून स्थापन केल्या आणि तो सगळा असा भारावलेला स्वातंत्र्यातल्या चळवळीतली ती सगळी मंडळी होती आणि त्यांनी बहुजनांना शिक्षण द्यावं यासाठी आपले डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील त्या काळातले, तर त्यांनी ज्या शिक्षण संस्था सुरू केल्या त्या अगदी पोटतिडकीनं प्रामाणिकपणे सुरू केल्या की बहुजनांच्या मुलांना, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. हे सगळं, ही जी परिस्थिती, आपण जो प्रश्न विचारला हा खूप विस्तृत अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याची स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकेल, पण आपण त्यातले काही विश्लेषणात्मक मुद्दे घेऊ आणि पुढे जाऊ. मला असं वाटतं की या सगळ्या धर्तीवरती 1966 साली कोठारी आयोगाला शिक्षणाच्या अनुषंगानं एक पॉलिसी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी चांगली पॉलिसी 1966 साली त्या कोठारी आयोगानं आपल्याला ती दिली आणि त्याच फ्रेम स्ट्रक्चरनुसार आपण आजतागायत चालत आलो. पण त्या अनुषंगानं त्याला नख लावण्याचं काम नंतरच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. विशेषतः जागतिकीकरणाचा कालखंड असेल किंवा त्याच्या आधीचा 80चं दशक असेल, इथून मात्र मोठ्या प्रमाणात तुम्ही जो म्हणता त्या पद्धतीनं खाजगीकरणाचं धोरण शासनाने, इथल्या शासकांनी सुरुवात केलं. मग ते काँग्रेसचं असो किंवा इतर कुठल्या पक्षाचं असो, बहुतेक तेव्हा काँग्रेसचाच हा कालखंड होता. आणि मग आपण म्हणता त्याप्रमाणे शिक्षणाचं जसं खाजगीकरण झालं, तुम्हाला आठवत असेल सर की कॅपिटेशन फीचा 80च्या दशकामध्ये एक कायदा झाला होता, म्हणजे फी किती घ्यायला पाहिजे किंवा या संदर्भात, म्हणजे असा सगळा एकंदरीत खाजगी संस्थांचा सुळसुळाट त्या काळामध्ये झाला होता. आणि त्याचा जो काही उद्देश होता, खरं तर मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी घटनेमध्ये आणि महात्मा फुलेंनी त्यावेळेस सांगितलं की शिक्षण हा जो काही नागरिक आहे त्या देशाचा, जो कोणी हे असेल त्याचा तो मूलभूत हक्क आहे आणि त्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ही भूमिका महात्मा फुलेंनी त्यावेळेस इंग्रजांना सांगितली आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो संघर्षही केला. महात्मा फुलेंनी, राजाराम मोहन राय असतील,
थोडंसं मागे जाऊ आपण. राजाराम मोहन रायांनी इंग्रजांना कलकत्त्यामध्ये त्यावेळेस सांगितलं की तुमच्या ह्या ज्या काही शाळा आहेत पंतोजीच्या, तुम्ही ज्याचाही उल्लेख केला, त्याच्यामध्ये ज्या काही शाळा होत्या गुरुकुलाच्या, त्याच्यामध्ये बहुजनांची मुलं नव्हती सर. ती सगळी विशिष्ट वर्गाची अशा प्रकारची ती मुलं होती. त्यावेळेची ती मध्ययुगीन पद्धतीची अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था खालपर्यंत अगदी पेशवाईपर्यंत ती चालत आलेली होती. आणि या अनुषंगानं त्या पंतोजीच्या शाळामध्ये तेव्हा राजाराम मोहन रायांनी सांगितलं की आपण या शिक्षणाचं तुम्ही लोकांनी आपलं सार्वजनिकीकरण केलं पाहिजे. माफ करा, खाजगीकरण नाही, सार्वजनिकीकरण केलं पाहिजे आणि ती शासनाची जबाबदारी आहे. शाळा शासनानं चालवल्या पाहिजे आणि सार्वजनिकरित्या त्याची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे आणि तो खर्च केला पाहिजे. हे राजाराम मोहन रायांनी सुचवलं, महात्मा फुलेंनी सुचवलं आणि गांधींनी जी काही पंचवार्षिक योजना ठरली त्यावेळेस फिरून शिक्षण हे मिळालं पाहिजे ही समाजवादी अशा प्रकारची धारणा असल्यामुळं ते बऱ्यापैकी त्यावेळेस काम झालं आहे. परंतु नंतर या सगळ्या 66च्या कोठारी आयोगाच्या नुसार परत 80च्या दशकामध्ये एक शैक्षणिक धोरणाचा एक वेगळा चार्ट फ्रेमवर्क थोडंसं बनवण्यात आलं. त्याच्यामध्ये तर अगदी या फ्रेमला थोडंसं बदलून त्याच्यामध्ये काही ॲडिशन करण्यात आली आणि जो काही ढाचा आहे त्याचं तिथून खऱ्या अर्थानं खाजगीकरणाला सुरुवात झाली आणि बहुजनांचं शिक्षण हातचं हिसकून घेण्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आपल्याला दिसते. या सगळ्या सिस्टीममध्ये काय होतं सर की शिक्षण देणं हा जो काही शासक असेल किंवा सरकार असेल त्याची जबाबदारी आहे. आणि आज अशी पॉलिसी अशा प्रकारची आहे. आज नवीन शैक्षणिक धोरणसुद्धा केंद्र सरकारनं आणलेलं आहे मोदी शासनानं आणि ते घाईघाई गडबडीत या अगदी करोनाच्या काळामध्ये अगदी घाई गडबडीनं त्यांनी ते पास करून उरकून घेतलेलं आहे. अधिसूचना त्याची जारी केली आहे. त्याच्या संदर्भात देखील शिक्षक भारतीने आम्ही या NEP 2020च्या संदर्भात आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचं एक विरोधी भूमिका घेतलेली आहे. त्याचे आम्ही 3 दिवसाचे वेबिनार्स घेतले आणि शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जागतिक स्तरावरचे अर्थतज्ज्ञ, सुखदेव थोरात असतील, वेगवेगळ्या प्रकारचे राजस्थान असेल किंवा पश्चिम बंगाल असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, भारतातल्या अनेक राज्यातून त्याच्यामध्ये आम्ही लोक सहभागी करून घेतले, तज्ज्ञ लोक सहभागी करून घेतले आणि लोकांना तो वेबिनार आम्ही ओपन ठेवला. 3 दिवसाचा वेबिनार तो आम्ही घेतला आणि तो NEP 2020च्या विरोधातच होता. नवीन शैक्षणिक धोरण आहे. तुम्ही जर मला प्रश्न विचारला तर मी त्याच्यावरती आपण स्वतंत्रपणे चर्चा करूया. तो तुम्ही पुढच्या टप्प्यात मला विचारा आवर्जून प्रश्न, मी त्याच्यावरती नंतर बोलेल. विषय असा आहे सर की हे खाजगीकरणाचं जे धोरण आहे हे बहुजनांच्या शिक्षणाची पायमल्ली करणारं आहे धोरण आणि ते चालू झालेलं आहे. याच्यातून काय होतं की शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे ना तर मग तुम्ही विकत घ्या, ही पॉलिसी आहे. म्हणजे शिक्षण ही विकत घेण्याची आज गरज झालेली आहे. आणि याच्यामुळं काय होतं की अगदी आहेरे आणि नाहीरे असे जे काही 2 गट आहेत आपल्या समाजामध्ये, ज्यांच्याकडे आहे ते शिक्षण घेऊ शकतील, परंतु ज्यांच्याकडे नाही ते या शिक्षणाच्या प्रचलित व्यवस्थेतून बाहेर पडतील आणि आपल्या समाजासमोर एक विघातक अशा प्रकारचे मोठे प्रश्न समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आपण पाहतो आहे. आज पाहतो आहे की वस्ती शाळेसाठी आम्हाला भांडावं लागलं. म्हणजे वाड्या वस्त्यावर जाऊन आमचे शिक्षक शिकवायचे आणि त्यांना काय मानधन होतं त्यावेळेस महाराष्ट्र शासनामध्ये, तर फक्त 1000 रुपये मानधन. म्हणजे शिक्षकाने प्रामाणिकपणे शिकवा, इतरही कामं करा आणि त्यांना मानधन किती तर 1000, पूर्ण पगार नाही. आम्ही 4500 शिक्षक जवळपास वस्ती शाळेचे आम्ही जवळपास 10, 12, 15 वर्ष भांडलो आणि ते वस्ती शाळेचे शिक्षक आम्ही आज प्राथमिक शिक्षक म्हणून कायम करून घेतले. तर एकंदरीत हा काही कुणाच्या नोकरीचा प्रश्न नाही आहे. म्हणजे वस्तीवाड्यावर ताड्यावर जाऊन गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. जे शिक्षणाच्या परिघाच्या बाहेर आहे अशा नाहिरे वर्गातले लोक आहेरे वर्गात आणण्यासाठी आणि एकंदरीत समतोल असा विकास साधण्यासाठी या खऱ्या प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमाची गरज असते. परंतु शासनाने हे सगळं करण्यासाठी प्रचंड विलंब लावला. आता कुठे आमचे वस्ती शाळा शिक्षक कायम झालेले आहेत आणि शिक्षणाचं उत्तमरित्या काम करते आहे. काय आहे सर की या सगळ्या शिक्षणाच्या पॉलिसीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचा जो आपल्या शासकांचा दृष्टिकोन आहे तो व्यापक नाही, तो अधिकाधिक व्यापक होण्याची गरज आहे. नुसतं ब्युरोक्रॅट्स
आणि डेमोक्रॅट्स अशा प्रकारचं एकंदरीत आहे. प्रशासन आणि राजकीय अधिकारी याच्यामध्ये नुसतं मंत्रालयाच्या AC हॉलमध्ये किंवा कॅबिनमध्ये बसून जर शैक्षणिक पॉलिसी इथे जर ठरत असतील तर निश्चितच ग्राउंड बेसवरती त्या शिक्षणाच्या पॉलिसी जाणार नाही. चुकीचा संदेश जाईल. चुकीच्या संदेशास नव्हे तर एकंदरीत आपली शैक्षणिक अव्यवस्था आज झालेली आपल्याला दिसते. त्याच्यासाठी जेही शासक इथं आलेले आहेत तेच कारणीभूत आहेत. एकंदरीत मला असं वाटतं की शिक्षक भारतीने वेळोवेळी या संदर्भात अनेक आंदोलनं केली. अनेक प्रकारचे आम्ही चळवळी केल्या. प्रसंगी रस्त्यावरती आम्ही उतरलेलो आहोत. आणि अनुदानाच्या विनाअनुदानाच्या संदर्भात जोरकसपणे जर कुणी आवाज उठवला असेल सभागृहामध्ये विनाअनुदान तत्वाच्या संदर्भात तर ते एक नाव सर्व शिक्षकांच्या समोर येतं. ते नाव आमदार कपिल पाटलांचं असतं. परंतु जेव्हा आम्ही बाहेर जातो ही एक चळवळ वैचारिक अशा प्रकारची चळवळ अधिक प्रबळ करण्यासाठी सर सत्तेच्या चाब्या हव्या असतात. आणि त्या सत्तेच्या चाव्या याव्यात अशा चांगल्या वैचारिक चळवळीकडे. म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये रिंगणात वेळोवेळी उतरत असतो. कुठे कधी सहभाग लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो, कुठे मिळत नाही. परंतु हे काम अविरतपणे चळवळ म्हणून चालवलं पाहिजे. या धाटणीचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावरती शिक्षक भारतीने निश्चितपणे निर्माण केले आहेत आणि त्याचं आम्हाला समाधान आहे. असं जर एक दुसरा या आपण जे इतकं व्यवस्थित आणि आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचविण्याचा शिक्षक भारतीची जी भूमिका आहे ती पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहात. याच अनुषंगाने मला आपल्याला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की या निवडणुकीच्या दरम्यान आपण जर बघितलं असेल तर एक विक्रमी मतदान हे पहिल्यांदा झाल्यासारखं. बरोबर. आतापर्यंत इतक्या प्रमाणामध्ये मतदान हे कधीही झालं नव्हतं. आज 81 सारखं एवढं मतदान होणं, 82 पर्यंत मतदान जाणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. बरोबर. तेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या निवडणुका पार पडल्या आणि सगळीकडे म्हणजे ज्याला आपण मास्क, सॅनिटायझिंग वगैरे वगैरे सगळ्या प्रकारच्या ज्या काही कोरोनाच्या गाईडलाईन्स WHO ने आपल्याला दिल्या होत्या त्या गाईडलाईन्सला धरून या निवडणुका आपण पार पाडलेल्या आहेत. आणि एक 82 एवढं म्हणजे विक्रमी मतदान आपल्या अमरावती शिक्षक विभाग मतदारसंघामध्ये दिसून आलेलं आहे. एकंदरीत सद्य परिस्थितीमध्ये शिक्षकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघणं मतदानासाठी तर हे नेमकं आपल्याला कशाचे संकेत आहेत सर? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला जसा पडला तसाच मला देखील पडलेला आहे. कारण की मी गेल्या अनेक शिक्षक आणि पदवीधरांच्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मला असं वाटतं की कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सगळी मंडळी एक अगदी दाराच्या आड आपण बंदिस्त होतो आणि अलीकडे या महिनाभरात कुठे आपण बाहेर निघायला लागलो खऱ्या अर्थाने. तो एक भाग आहे. आणि थोडं कोरोनाचा जो काही प्रादुर्भाव आहे तोही थोडा ओसरतो आहे. हा हे एक छोटंसं कारण आहे त्यातलं. याच्यासाठीचे अनेक आणखीन कारणं आहेत. ते कारणं मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यातूनच अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे होते आणि ते त्या शिक्षण क्षेत्रासाठी आपापल्या परीनं लढत होते. जो तो आपापल्या परीनं काम करत असतो आणि ते काम त्यांनी केलं पाहिजे. तर आपल्या जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातून एक अशा प्रकारचे 4-5 सक्षम अशा प्रकारचे उमेदवार होते. बरं, बाकीचे जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातून एक सक्षम उमेदवार होता. त्याच्यामुळं त्याने त्या जिल्ह्यामध्ये त्याचं ते एकंदरीत निवडून येण्यासाठीचं एक लॉबिंग केलेलं आपल्याला दिसतं. दुसरा भाग त्याच्यामध्ये एक कॉर्नर असा आहे की अँटी इन्कम्बन्सीचा भाग इथे आपल्याला दिसतो की जे काही आपले विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविषयी काही रोष व्यक्त व्हावा म्हणून लोकसुद्धा या निवडणुकीत उतरलेले असतील असा हा देखील एक कॉर्नर असू शकतो. पण तो कितपत खरा ठरेल हे तर काही या निवडणुकीचे निकाल आल्यावरच आपल्याला सांगता येईल. परंतु एकंदरीत ही चांगली गोष्ट आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जर शिक्षक कोरोनासारख्या कठीण अशा परिस्थितीमध्ये लाईन लावून जर रांगा लावून जर ते मतदान करत असतील तर लोकतंत्र अधिक चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करते आहे हे त्याचे संकेत आहे असं मला वाटतं. निर्णय निवडून कोणीही येऊ तो भाग आज निवडणुका संपलेल्या आहेत तो भाग दुय्यम आहे.
जो निवडून येईल त्याला तर आपण शुभेच्छा देऊ, तो विषय नाही. पण विषय हा आहे की हे एक चांगलं लक्षण आहे. आणि याच तुमच्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न एक मला असा दडलेला दिसतो की याचा लाभ कोणाला मिळेल. हा प्रश्न तुम्ही मला विचारला जरी नाही तरी मी आपसुकपणे सांगतो की याचा लाभ कोणाला मिळेल. तर नवीन काही मतदार जे झालेले आहेत, ज्या उमेदवाराने नवीन मतदार केलेले असतील आणि तो त्यांच्या संपर्कात सातत्याने जर असेल तर त्याला साधारणपणे त्याचा लाभ होईल असं मला वाटतं. फार समर्पक उत्तर आपण या संदर्भामध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं की आपली जी मतदानाची प्रक्रिया आहे, मतगणनेची प्रक्रिया आहे, ही बरीचशी सध्या पुढे गेलेली आहे. आणि मतगणना केंद्रावरून आता जे विदर्भ न्यूजला जे काही तिथून एक लाईव्ह फुटेज मिळते आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. ते तिथलं चित्रीकरण आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तिथली एकंदरीत जी परिस्थिती सध्या सुरू झालेली आहे त्याकडे सुद्धा एक दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे. मात्र या दरम्यानच्या काळामध्ये आपण विदर्भ न्यूजसोबत कंटिन्युशनमध्ये आहात आणि विदर्भ न्यूजला आपण अशाही परिस्थितीमध्ये, म्हणजे सध्या आपल्या मागे भाऊगर्दी आहे अगदी कामांची, तर एक शिक्षक भारतीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून विदर्भ न्यूजला आपण जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद मानतो. आणि पुनश्च या तिथल्या एकंदरीत मतदान प्रक्रियेचा जो काही सद्य परिस्थितीचं जे चित्रीकरण आपल्यापर्यंत पोहोचते आहे ते झाल्यानंतर आपण पुनश्च या विषयावरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण कंटिन्यू करूया. आणि आपला जो वेळ आपण आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी पुनश्च आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, जय भारत, नमस्कार. आपले सुद्धा आभार.